चंद्रपूरचे आमदार किशोर झोरगेवार यांनी विधानसभेत वाळू धोरणाबद्दलचा महत्त्वाचा प्रश्न मांडला। त्यांनी महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले की या धोरणाची अंमलबजावणी कधी होईल। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं की पुढील 8 दिवसात राज्यात वाळू धोरण लागू होईल। डिमांडवर सप्लाय या विचारधारेवर आधारित हे धोरण राज्यभर लागू करण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा विषय यापूर्वी सुद्धा या सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे। आज तो नव्या रूपात आलेला आहे आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। माननीय बावनकुळे साहेब मंत्री महोदय अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक आहे। ज्या विभाग त्यांच्याकडे आला तो विभाग त्यांनी एकदम त्या ठिकाणी उत्तम काम करत त्यात अनेक मार्गदर्शक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। अनेक वर्षापासून आम्ही ऐकतोय की वाळूचं नवीन धोरण येणार आहे, परंतु त्याची अजून काय अंमलबजावणी झालेली नाहीये। परंतु वाळू असा हा अत्यंत आवश्यक असा गोष्ट असल्यामुळे त्याला लवकर तो धोरण आलं पाहिजे। दुसरं मला या ठिकाणी एक असं म्हणायचं आहे की पीडब्ल्यूडी करता बांधकाम विभागाकरता काही घाट आरक्षित केले, त्याच धर्तीवर उद्योगांकरता काही घाट आरक्षित करणार आहात का? यामध्ये काही उद्योग जे रेतीवर आधारित आहे, ज्यामध्ये पेवर्स असतील, विटा तयार करणार असतील, पाईप तयार करणार असतील, आरएमसी रेडी मिक्स जे करणार असतील त्यांच्याकरता काही करणार आहे का? आणि सोबतच घरकुलाचं जे काम आहे किंवा ज्यांना घराचं बांधकाम चालू आहे त्या केवळ घराच्या बांधकामाकरता काही डेडिकेटेड घाट सरकारचे निर्माण करण्याचा विचार आहे का? याबद्दल मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगावं। मंत्री महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्न थोडा वेगळा आहे। ही लक्षवेधी वेगळ्या स्वरूपाचे, तरी माननीय जोरगेवार हे सिनियर आमदार आहेत। पुढच्या 8 दिवसामध्ये या राज्याचं वाळू धोरण येणार आहे। आम्ही जे वाळू धोरण तयार केलं संपूर्ण देशाच्या संपूर्ण राज्याचा अभ्यास करून संपूर्ण राज्यातनं आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या कुठल्या वाळू धोरणाचा अभ्यास आम्ही केला। ते वाळू धोरण आम्ही पब्लिक डोमेनला टाकलं। पब्लिक डोमेनला ते 15 दिवस होतं। 285च्या वर सूचना आल्यात, ते आम्ही अंतर्भूत केल्यात आणि आता एकंदरीत राज्यामध्ये डिमांडवर सप्लाय हा म्हणजे जेवढी डिमांड राज्याची आहे तेवढा सप्लाय वाळूचा असला पाहिजे याकरता एक वाळू धोरण आता आम्ही फायनान्सकडे गेला आहे। पुढच्या 8 दिवसामध्ये राज्याचं वाळू धोरण येईल। त्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर आज ते एका दिवशी नाही होणार, पण पुढच्या 2 वर्षामध्ये साधारणतः केवळ रिव्हर सँडच नाही तर दगडखानीवरनं त्या ठिकाणी एम सँड म्हणजे आता तर पीडब्ल्यूडी असेल, इरिगेशन असेल, परवा व्हीआरसीचाही रिपोर्ट आला आहे की आता वाळूऐवजी आपल्याला दगड सँड म्हणजे एम सँड वापरता येईल, दगडावरून तयार केलेली वाळू वापरता येईल आणि ती 100% वापरता येईल एखाद्या बांधकामाला। केवळ प्लास्टर करता ही रिव्हर सँड लागेल, बाकी कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट करायचं असेल तर आता सँडची गरज नाही, आपल्याला एम सँड वापरता येतील। याकरता आपण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50, 100-100 मोठ्या प्रमाणावर क्रशर ज्यातनं सँडच तयार होईल, वाळूच तयार होईल आणि ती वाळू 100% पीडब्ल्यूडी आणि इरिगेशनला वापरण्याचा प्रस्ताव त्यांनी मान्यच केला आणि आता आपल्याला सप्लाय करायचा आहे। तर मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी एम सँडचे क्रशर आणि त्याकरता उद्योगाच्या सर्व सबसिडी, जसं उद्योगाला सबसिडी आहे त्या सर्व सबसिडी आपण या वाळू क्रशरला देणार आहोत। त्याकरता आम्ही उद्योग विभागाची परवानगी घेतो आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता देण्याचा प्रयत्न केला आहे। पण पुढच्या काळात या राज्यामध्ये वाळू धोरण आणि एम सँड धोरण म्हणजे दगडावरनं सँड तयार करण्याचं धोरण, ज्यामध्ये सरकारी बांधकामं पूर्ण एम सँडवर जातील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे वाळू माफी आहे याच्यातला 50% भार हा पुढच्या 2 वर्षामध्ये या सँडवर शिफ्ट होईल, ज्यामुळे डिमांड आणि सप्लाय पूर्ण होईल। तिसरं आपण सांगितलं, घरकुला करता येणाऱ्या पॉलिसीमध्ये 5 ब्रास मोफत त्या ठिकाणी रेती देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला आहे, तो सँड धोरणामध्ये आहे। त्यामध्ये आपण प्रत्येक वाळू घाटावर म्हणजे जो वाळू घाटाचा लिलाव घेईल किंवा डेपो असतील तिथनं 100% म्हणजे तिथे प्रत्येक वाळू घाटावर घरकुलांना रेती देण्याचं आरक्षण आपण टाकलं आहे आणि त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि सीओ जिल्हा परिषदना त्यांच्याकडे असलेल्या संपूर्ण घराची यादी ही त्या ठिकाणी बीडीओ तहसीलदार मार्फत त्या ठिकाणी दिल्यावर 0 रॉयल्टी इश्यू करणार आहेत। 0 रॉयल्टी इश्यू केली जरी प्रायव्हेट सँड धारक असेल
त्यांनी लिलाव घेतला असेल किंवा डेपो असेल तिथून त्यांना मोफत घरकुलाला त्या ठिकाणी स्टँड द्यावी लागेल. झिरो रॉयल्टी देण्याबाबतचा निर्णय हा शासनाने घेतलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माहितीप्रमाणे वाळू धोरण लवकरच राज्यात लागू होईल. यामुळे वाळूच्या आपूर्ती आणि तस्करीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.